मुतगे गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत एका श्वानाचे पिल्लू सापडले आहे। 2 दिवस हे पिल्लू पाण्यातच राहिल्याने ते कुजून विहिरीतले पाणी दूषित झाल्याचे समजते। पण येथील ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे हे दूषित पाणी अजूनही गावकरी सेवन करत असल्याचे समोर आले आहे। केएनएनचे प्रतिनिधी कृष्णा पाटील यांनी या विहिरीकडे लक्ष देता हा प्रकार उघडकीस आला आहे। आरोग्याला धोकादायक दूषित पाणी पिणे कितपत योग्य आहे असा सवालही समाजसेवक उमेश पुरी व ग्रामपंचायत सदस्य रेश्मा पाटील यांनी केला आहे। विहिरीमध्ये चक्क श्वानाचे कुजलेले पिल्लू हे बाहेर काढण्यात आले असले तरी दूषित पाणी हे अद्यापही नागरिक सेवन करत आहेत। याकडे ग्रामपंचायत विकास अधिकारी व ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्षांनी लक्ष देणे व या पाण्यापासून होणारा अनर्थ टाळावा अशी नागरिकातून मागणी होत आहे। या विहिरीमध्ये श्वानाचे पिल्लू असल्याचे गावातील युवक संतोष पाटील यांनी सर्वप्रथम पाहिले। यानंतर आपल्या प्रतिनिधींना सांगताच यावर पुढील कारवाई करण्यात आली आहे। आज मुतगे पंचायत येथे मुतग्यामध्ये जी पिण्याच्या पाण्याची विहीर आहे त्या विहिरीमध्ये अचानक एक कुत्र्याचं पिल्लू पडलेलं आढळून आलं। ते पाहता या आमच्या गावचे केएनएन सिटी न्यूजचे कृष्णा पाटील यांनी येऊन ते सगळं बघितले, देखरेख करून आम्हाला सांगितले की असं झालेलं आहे म्हणून। त्याच्यावर आम्ही इथं बघण्यासाठी आल्यानंतर हे असं समजून आलं की जवळजवळ हे 2 दिवस झालं कुत्रा ह्याच्यात पडलेला आहे। या विहिरीमध्ये कुत्रं पडलेलं आहे हे पाणी पूर्ण गावासाठी पिण्यासाठी वापरण्यात येतं। या पाण्याची स्वच्छता, या आजूबाजूची स्वच्छता अजिबात नाही आहे। कारण या पंचायत मेंबरांनी किंवा PDOनी याच्याकडे लक्ष देण्याची गरज होती, त्यांनी इथं लक्ष दिलेलं नाही आहे। या गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे अशी आमची विनंती। कारण या पिण्याच्या पाण्यामुळे लोकांचं आरोग्य बिघडू शकतं। परत आता पुन्हा कोरोनाची सुरुवात थोडी होत आहे। पुन्हा या आजारामुळे त्याच्यातसुद्धा भर पडू शकते व आरोग्य लोकांचं बिघडू शकतं। यासाठी आम्ही इथं आज देखरेख करून ग्रामपंचायतला विनंती करतो की याच्याकडे लक्ष देऊन या विहिरीवरती संपूर्ण जाळी मारण्याचं एक चांगलं काम करावं। असं आम्ही ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व कमिटींना विनंती करतो। कारण याच्याकडे लक्ष दिलं तरच हे सगळं व्यवस्थित राहणार आहे, नाहीतर असंच लोकांचं आरोग्य धोक्यात आणण्याचं काम या ग्रामपंचायतनं केलं असं शब्द या ग्रामपंचायतीत येणार आहे असं माझी विनंती आहे। इकडे तिकडं हे बाकीचं कुठलंही काम सोडून ताबडतोब या विहिरीची स्वच्छता, याच्यात जे औषधं आहे ते टाकून या लोकांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी व या पाऊस कमी असल्यामुळे दुष्काळाचं निवारणसुद्धा होणार नाही। कारण पाणी हे जून जुलै जानेवारीतच संपण्याचं चिन्ह आहे। माझी सर्व मेंबरांना विनंती, अध्यक्षांना विनंती की लवकर याच्याकडे लक्ष देऊन हे स्वच्छता करावी अशी विनंती। तरी यावर योग्य तो तोडगा काढण्याची मागणी या दरम्यान करण्यात आली आहे। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव।